तर आता ही घटना समोर आलेली आहे। मागील आठवड्यामध्ये साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरलेली होती। यानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनावरती हलगर्जीपणाचा आरोप केला होता। या प्रकरणामधल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पीडित कुटुंबासोबत शिर्डीकरांनी निषेध मशाल मोर्चाही काढला। याच वेळी मोर्चामध्ये मृत कुटुंबियांचा आक्रोशही पाहायला मिळाला। त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। साहेबांच्या शिर्डीमध्ये दोन जणांनी जे आहे ते पहाटेच्या वेळे या ठिकाणी दोन जणांची जी आहे ती निगरूनपणे हत्या केलेली आहे आणि त्याचा निषेधार्थ जे आहे शिर्डीमध्ये पालखी रोडने या ठिकाणी निषेध मोर्चा आणि निषेध मशाल मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ हे जे साईबाबा संस्थांचे कर्मचारी होते त्यांना पहाटेच्या वेळेस दोन जणांनी येऊन दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते निषेध मशाल मोर्चा आहे हा शिर्डीमध्ये काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शिर्डीकर जे आहे ते यामध्ये सहभागी झालेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे घोडे कुटुंब असेल आणि शेजूळ असे दोन्ही कुटुंब जे आहे ते या ठिकाणी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यांचं म्हणणं एकच आहे की जे आरोपी आहे ते आरोपींचे ते आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी जे आहे ते दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। घटनेच्या दिवशीच पहिल्या आरोपीला अटक केली होती। त्यानंतर जे आहे ते दुसऱ्या जवळ 36 तासानंतर दुसरा आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली होती। आता ही शिर्डीमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय। सध्या निषेध मोर्चा या ठिकाणी होत आहे। आपल्यासोबत पीडित कुटुंब आहेत। ताई मला सांगा की काय नेमकं भावना आहेत आज ही सगळी? माझ्या वडिलांना जसं मारलं गेलं तसं त्यांना पण मारलं गेलं पाहिजे। जसं माझ्या वडिलांचा जीव तार पडला तसं त्यांचाही जीव तार पडला पाहिजे। काय म्हणलं असं माझ्या बापाचा जीव, काय म्हणलं असं माझ्या लेकरांचं काय होईल, त्याला तर शिक्षा झाली पाहिजे, तशी त्यांना शिक्षा भेटली पाहिजे। तसं